लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। लोकसभा निवडणुकीआधी राज्यात फॉर्म्युलाची रेस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात महायुतीचे 2 फॉर्म्युले समोर आलेले आहेत। पहिला फॉर्म्युला आहे भाजप 27 जागा लढणार, शिवसेनेला 14 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा मिळतील। तर महायुतीतील घटक पक्षांना 3 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। तर दुसऱ्या फॉर्म्युल्यावर भाजप 28-29 जागा लढणार असून शिवसेनेला 13 ते 14 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 ते 6 जागा मिळणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता सर्वांना उत्सुकता आहे ती अंतिम निर्णयाची। हा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। फॉर्म्युला 1 आपण पाहतोय भाजप 27, शिवसेना 14, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळण्याची शक्यता, म्हणजे हा एक फॉर्म्युला असू शकतो। तर आपण पाहतोय जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं आता फॉर्म्युलांची रेस सुरू झालेली आहे। राज्यात महायुतीचे 2 फॉर्म्युले समोर आलेले आहेत। पहिला फॉर्म्युला आहे भाजप 27 जागा लढणार, शिवसेनेला 14 जागा, अजित पवार गटाला 4 जागा, तर इतर घटक पक्षांना 3 जागांवर समाधान मानावं लागणार आहे असं सूत्रांकडून कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आपण जर पाहिलं तर आता लोकसभा निवडणुकींचा पहिला जो टप्पा आहे तो अतिशय जवळ आलेला आहे। उमेदवारी अर्ज भरणं, त्यानंतर अर्जांची छाननी होणं आणि आचारसंहिता लागून मतदान होणं, या सगळ्या गोष्टी ज्या त्या अत्यंत काही दिवसांवरतीच उरलेल्या आहेत। असं असताना बऱ्यापैकी जे पक्ष आहेत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये एक अशी परिस्थिती आहे की अजूनही कोणत्याही पक्षाने त्यांचे पूर्ण उमेदवार जाहीर केलेले नाहीत। तर काही असे पक्ष आहेत जसं उभाटा गट आहे किंवा शिवसेना पक्ष आहे किंवा वंचित आघाडी आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत, यांनी त्यांचे एकही उमेदवार जाहीर केले नाहीत। काल राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली किंवा काही असे निश्चित उमेदवार जे आहेत यांच्या बाबतीमध्ये सगळं जाहीर होत आहे। पण जर आपण आकडेवारी पाहिली ज्या पद्धतीनं जागा वाटपांची, तर राज्यामध्ये भाजपला 27 ते 28 जागा या निवडणूक लढवण्याकरता मिळणार आहेत। त्याचबरोबरीनं शिवसेनेला 14 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा आणि इतर जे घटक पक्ष, जसं आपण माहिती आहे की महादेव जानकर यांनी बंड केला होता आणि त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, याचबरोबरीनं उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर तिथे जाहीर केलं गेलं की महादेव जानकर यांच्या पक्षाला एक सीट दिली जाईल। तर त्या सगळ्या अशा पद्धतीच्या ज्या आकडेवारी आहेत समोर येत आहेत, यानुसार पहिले फक्त या 3 पक्षांनाच, म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, या 3 पक्षांनाच या ठिकाणी जागा दिल्या जातील अशी शक्यता होती। पण जे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांची ताकद असेल किंवा ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते किती गडबड करू शकतात किंवा भविष्यातील सगळं गणित जे आहे ते सगळं मांडता 3 मित्र पक्षांना जागा सोडण्याचा निर्णय जो आहे तो महायुतीने घेतलेला आहे। आता यामध्ये एक जागा जर महादेव जानकर यांना गेली तर उर्वरित 2 जागा ज्या आहेत यावरती मनसेला ज्या जागा ज्या आहेत त्या जाऊ शकतात किंवा त्यांनी जो दावा केला 2 जागांचा त्यापैकी या 2 जागा ज्या आहेत त्यांना जाऊ शकतात किंवा एक जागा जाऊ शकते आणि शेवटची एक जागा जी आहे ती परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल। तर अशा पद्धतीनं ही सगळी आकडेवारी जी आहे ती जागा वाटपांची ती समोर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती येत्या काही तासांमध्ये सर्व म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्ष जे आहेत ते त्यांच्या जागा वाटपची संख्या जी आहे ती निश्चित करतील आणि त्याची घोषणा करतील। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर महायुतीचे हे 2